अय दिदू, काय करायला लागली तू? कोणी काम लावले तुला? मम्मी ना? अरे बघा, पोरगीला कपडे घड्या घालायला लावले ती. हो का, लेकरू माझं किती इमानदारीने काम करायला लागले आहे का? हो का. होय, पोरीला काम लावतलंय तिथं, कपडे घड्या घालून ठेवायला. आतापासूनच ही करायला लागली का तू? अभ्यास घे म्हणलं तर असली कामं लावली का लेकराला? ही काम होतायची. ही शिकली तर पुन्हा बाहेर शिकायला त्याने गेल्यावर नको का यायला सगळं लेकरांना? हुशार आहे गेले. मग बघ लेकरू माझं सगळ्या इथल्या कपड्या गाड्या जेवढं होतं तेवढं घालून हो का बादलीमध्ये ठेवलं आवरून, सगळं घर दार आवळा लागलं आहे का? प्रत्येक कामात मदत करायला लागले. झालं का करून? आता घर झाडून घ्या, झाडू आणा. काय घर झाडून घ्या म्हणा लागले? झाडू. आणि काय कटाळलं लेकरू माझं तुला? हा कटाळते. मग काय तर, तुम्ही आलाय म्हणूनच करायला लागली आता. मी आलाय म्हणून नाही, पण अभ्यास करायला लावलेलं मी सांगतोय काय कायम, अभ्यास करून घे, अभ्यास करून घे, का काम करून घे. असू द्या, करू द्या. काय एकदाच केल्यानं काय तिने काय होत नसते. स्वतः म्हणजे स्वयंपाक करायला लागले आणि घरातली कामं पुरी लावली. ते हुशार आहे, अति हुशार आहे. तिला स्वयंपाक करायला मी घरातली कामं करू का मग? ती कोण करायचं? लागत नाही का? हे ऐका तुमचं. ऐकू नका मग. काय पूजा? उरक बारा बारा त्या पुरीचा आधी अभ्यास घे. तुम्ही कशाला घ्या की अभ्यास? तेवढं म्हणताय. तुम्हाला येत नाही का अभ्यास घेता? ही बी कर आणि ती बी कर. घे लवकर अभ्यास, उगं कालवा करत बसू नको. घ्या तुम्ही. डॉक्टर ताप देऊ नको. बाहेर येस तर सगळा अभ्यास झालेला पाहिजे त्या पोरीचा. बाहेर जाण्याऐवजी तिचा अभ्यास घेत बसा. काय करत नाही बाहेर जायची.